नमस्कार मित्रांनो, यावर्षी 2025 सप्टेंबर बऱ्याच दिवसापासून या वर्षामध्ये पाण्याचं प्रमाण खूपच जास्त आहे आणि पहिले व्यवस्थितरित्या पाऊस पडला, परंतु नंतर पाऊस सतत पाऊस पडल्यामुळे आज पिकाचं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि नदीला सुद्धा एवढ्या पात्रामध्ये पाणी आलं की जेणेकरून पात्रसुद्धा बाजूचं पाणी आलेलं पाणीसुद्धा नदीच्या पात्रामध्ये मावेनासं झालं आणि शेतीचंसुद्धा भरपूर असं नुकसान झालेलं आहे। आणि टेकडीवर असलेल्या शेतीचंसुद्धा दरवर्षी सोयाबीनचं 10 क्विंटल यायचं ॲव्हरेज 4-5 याच्यावर 4-5 क्विंटलवर येऊन बसलेलं आहे। आणि अशा या परिस्थितीमध्ये कभी घाटे में भी फायदा जसं म्हणतात त्या प्रकारचे माझी शेताचे याच्यामध्ये सुद्धा फायदा झालेला आहे। तसे तरी पण हे आपण हे पाहू शकता की हे बोरचं पाणी आहे या ठिकाणी आणि ह्या बोरच्या पाण्याला यावर्षी पाऊस जास्तच असल्यामुळं आमच्या या बोरमधून जवळजवळ 25 वर्षापूर्वी ह्याच्यामध्ये जवळजवळ 1.5 इंच 24 तास पाणी आमच्या मोटर बंद असतानासुद्धा जायचं पाणी। परंतु यावर्षी पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे मित्रांनो यावर्षी आमच्या या बोरमधून सुद्धा ह्या ठिकाणी हे बघा याच्यामध्ये पाणी आहे। या बोरच्या याच्यामध्ये एवढं फुल पाणी भरलेलं आहे। हे बघा, हे बघू शकता, हे पाणीसुद्धा याच्यामध्ये हे साधारणतः आत्तासुद्धा जवळजवळ म्हणजे अर्धा इंच पाणी सतत या ह्याच्यामधून बोरमधून आज पडत आहे। इकडल्या साईडनं इकडे हे अर्धा इंच पाणी या ठिकाणी पडत आहे आणि पाण्याची पातळीसुद्धा यावर्षी भरपूर असं वाढलेली आहे। तरी पण पाणी तरी पण म्हणतात की असं की कोरड्या दुष्काळापेक्षा ओला दुष्काळ हा चांगला असतो असं म्हणतात आणि माणसाच्या मनामध्ये सुद्धा थोडीशी भीती राहते की बाबा पाण्याची पातळी कमी होईल का असं तसं वाटते। परंतु पाण्याची पातळीसुद्धा ह्या ठिकाणी भरपूर आहे आणि आजूबाजूच्या मी ऐकण्यात आलेलं आहे की बोरला ज्या ठिकाणी पाणी नाही त्या ठिकाणी पाणीसुद्धा आलेलं आहे। कारण का गोदावरी नदीमध्ये पात्रामध्ये पाणी भरपूर आहे, इकडे मांजरा नदीसुद्धा बाजूला आहे आणि त्याच्यामुळं आमच्या या परिसरामध्ये भरपूर असं पाणीसुद्धा ह्या ठिकाणी आहे। मागे एक लीडरसुद्धा आले होते, त्यांनी सांगितलं की तुमच्या ह्या ठिकाणी 100 ते 150 फिटाला पाणी लागतं, आम्ही 600, 700, 800 फीट आम्ही जमिनीमध्ये पाणी बोर मारतो, आम्हाला लागत नाही, तुम्ही खूप मोठे भाग्यशाली आहात। ते त्याचपैकी एक भाग्यशालीमध्ये आमचंसुद्धा अशा प्रकारची शेती आहे। व्हायला असल्यामुळे पाणीसुद्धा ह्या ठिकाणी भरपूर पाणी आहे आणि हे पाहून पाण्याची पातळी पाहूनसुद्धा खूप मोठा आनंद मला वाटत आहे। कारण का धन हे कसं संपणारं धन आहे, परंतु हे पाण्याचं जे धन आहे, शेतीतलं धन, एक माणसाला केव्हाही म्हणजे कायमस्वरूपी हे धन असल्यामुळं याच्या आधारेच आमच्या याच्यामध्ये सुद्धा आमच्यामध्ये जे आत्मविश्वास आहे किंवा एक आपण काही करू शकतो अशा प्रकारची हिंमत या पाण्यामुळे सुद्धा आम्हाला सतत येत राहते। आणि यावर्षी तर याच्यामधून जवळजवळ अर्धा इंच पाणी आज 2025 सप्टेंबर या महिन्यामध्ये सुद्धा पाणी ह्या ठिकाणी येत आहे। तरी ही एक आनंदाची बातमी सुद्धा माझ्यासाठी आहे आणि सगळ्या परिसरातील लोकांनासुद्धा यावर्षी पाण्याची पातळीसुद्धा खूप चांगल्या प्रकारे आहे। तर हेच गोष्ट यासाठी व्हिडिओ हा काढावा म्हणून मी ही व्हिडिओ काढलेला आहे, त्यासाठी धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच।